आज त्यांचा एक मंत्री आरोग्य मंत्री सावंत तो म्हणाला की मी कधी गरीब होणार नाही, वेळ आला तर मी महाराष्ट्र विकेल पण मी गरीब होणार नाही. तुमच्याच लोकांचा काहीतरी गैरसमज झाला असं की आला तानाजी सावंत काय भिकारी झाला काय, मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही. या भाजपला सत्तेमध्ये बसवलं, यांना महाराष्ट्र विकायला बसवलं. तो योगी बाबा फिरतो इकडे, तो म्हणतो की वटेंगे तो कटेंगे. हे योगी बाबा तुझ्या उत्तर प्रदेश मध्ये जा वापस, कारण की तिथं UPSC चा पेपर लीक झाला आणि सगळे तरुण पोरं रस्त्यावर उतरले. शेतकरी मरताय पण शेतकऱ्याची काळजी नाही, त्यांना सत्तेची काळजी आहे. हे सत्तेचे जे ढेकणं आहेत या ढेकणांना आता कायम संपवायचा एक प्लॅन आपण केला पाहिजे. महाराष्ट्राचं राज्य हे फडणवीसाच्या हातात जाता कामा नये, म्हणजे भाजपच्या हातात जाता कामा नये. हे बडीच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात गेलं पाहिजे, हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो की आपल्या तिरोडा तालुक्यामध्ये रेती माफियांचा मोठा सुळसुळाट आणि त्याला भाजपचा पाठिंबा आहे. माझा तर उद्देश आहे, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही धोरण करू की रेती फ्री करून टाकायचं आणि रेती फ्री झाली की हे सगळे माफिया आपल्या वरती आणि राज्यातलं सरकार आल्यानंतर तुमचा हा पोरगा आणि भाऊ याला एक महत्वाची जबाबदारी मिळणार आणि इतके वर्ष आपण लढत राहिलो, त्याला आता न्याय देण्याची वेळ तुमच्या आमच्या हातात आलेली आहे.